गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एकदा व्हॉइस येतोय का क्लिअर असलाय? ओके, थँक्यू फॉर कन्फर्मेशन. हे पहा, आज न्यू बॅच आपण लॉन्च करतोय. ओके, प्रथमतः न्यू बॅच मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एका नव्या प्रवासाला आपण सगळेजण सुरुवात करतोय. हा प्रवास कोणता आहे? तर हा प्रवास आहे शेअर मार्केट शिकण्याचा, शेअर मार्केट समजून घेण्याचा आणि शेअर मार्केटमधून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा. म्हणजे 3 प्रकारचा हा प्रवास आहे. त्यातला पहिल्या प्रवासाच्या टप्प्यामध्ये काय आपण करायचं आहे, की शेअर मार्केट काय आहे? हे समजून घ्यायचं आहे. शिकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे? त्याच्यातून आर्थिक स्वातंत्र्य कसं निर्माण करायचं आहे? हे 3 टप्पे आहेत तुमचे. म्हणजे शिकणं म्हणजे समजून घेणं नाही. हे पहा 2 टप्पे तिथं मी केलेत. म्हणजे शेअर मार्केट शिकणं हा एक हा एक पार्ट झाला आणि शेअर मार्केट समजून घेणं. सर, दोन्ही तर आम्हाला तेच मीनिंग वाटतंय. तुम्ही 2 कसे काय हे टप्पे करताय? बघा, तुम्हाला ह्याचं एक एक उदाहरण सांगतो. आपण एका रस्त्यानं म्हणजे आता तुम्ही बघा, तुमची नजर नजर इकडं-तिकडं या स्क्रीनवरती नजर आहे. पण या स्क्रीनवरून जर तुम्हाला मी अचानक डोळे बंद करा म्हटलं आणि ही आय-एम-पीचा कलर कोणता होता? असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला ते माहीत नाही ना, हे आय-एम-पी बघितलं नाही असं नाही तुम्ही. परंतु आता मी आय-एम-पीचा कलर विचारल्यानंतर बघा, तुम्ही कॉन्शियस झाला, की हे आय-एम-पीचा कलर काय आहे? म्हणजे जस्ट शिकणं आणि ती गोष्ट समजून घेणं, हे 2 पार्ट वेगवेगळे आहेत. म्हणून पहिल्या पार्टमध्ये जस्ट आपण ओव्हरलूक करत असतोय. आपण बघा एका रस्त्यानं जातोय. त्या रस्त्यानं जात असताना खूप साऱ्या बिल्डिंग येतात, खूप साऱ्या गाड्या येतात. परंतु पर्टिक्युलर बिल्डिंगला आणि पर्टिक्युलर गाडीलाच आपली जर का नजर, बाबा जाताना मला कुठं फॉर्च्युनर दिसते बघायची आहे. कुठं रेंज रोव्हर दिसते तिथं बघायची आहे. किंवा कोणत्या चौकामध्ये कोणता झेंडा कशा प्रकारचा हे पाहायचं आहे. हे जर तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व्ह म्हणजे बघा, एका रस्त्यानं जायचं आहे आणि पुन्हा त्याच रस्त्यानं जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल विदाऊट मॅप, तर तुम्ही ह्या रस्त्यानं जाताना एकदम कॉशियस होऊन जाताय. परंतु अनावधानानं तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रस्त्याने गेला असाल, ते सगळेच रस्ते तुम्हाला आता माहीत आहेत असं आहे का? नाही. परंतु एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्याच ठिकाणाहून पुन्हा रिटर्न यायचंय लगेच माघारी. तर मात्र तुम्ही काय करताय, ती गोष्ट किंवा ती जी हे जे जाण्याचा प्रवास आहे, हे एकदम कॉशियस होऊन जाताय. तसं मार्केटमधले 3 प्रवास आहेत मी म्हटलं, की शेअर मार्केट शिकणं, शेअर मार्केट समजून घेणं आणि त्यानंतर मग या शेअर मार्केटमधून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं. हे 3 टप्पे आहेत. ओके. मग त्याच्यापुढे मी तुम्हाला एक शेअर मार्केटच्या रिलेटेडच एक 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 गोष्ट सांगतो, की काय गोष्ट आहे, की एक एक व्यक्ती असतो. ओके. ही व्यक्ती काय करतो, आपल्या घराच्या शेजारीच एक आंब्याचं झाड लावतो. बरोबर की नाही? एक आंब्याचं झाड लावतोय. त्याचं घर असतं इथं, त्या घराच्या शेजारी एक आंब्याचं झाड लावतोय. झाड इन सेन्स म्हणजे ते बीज रोपण. आपण जे कुया वगैरे आंबे खातोय बघा आपण. आंबे खाताना हे कुया वगैरे आपण बीज रोपण करतोय. मग त्याला तो वेळोवेळी काय करायचा म्हणजे बीज रोपण करताना काय करावं लागतंय, खड्डा खंदावा लागतोय. त्यामध्ये ते आपण माती भुसभुशीत टाकतोय. त्यानंतर मग त्यामध्ये कुई आपण अ, अ, बीजरोपण करतोय आणि त्याला मग पाणी, खत समथिंग गोष्टी तो घालत असतोय. परंतु त्याला काही दिसत नाही ना, रिझल्ट दिसत नाही. पहिल्या काही दिवसांमध्ये काय आहे त्याला,
त्याला रिझल्ट दिसत नाही त्या कुळीमधनं किंवा त्या बीजारोपणाचं रूपांतर हे रोपट्यामध्ये झालेलं नसतंय. त्यावेळेला सगळे लोक त्याला नावं ठेवत असतात, की नाही, नाही हे दररोज तो मेहनत घेतोय, परंतु खूप काय त्यामधून अचीव्ह होईल असं सगळ्यांना दिसत नसतंय. परंतु पहिल्यांदा ते बीज काय करते बघा, हे जे बीज रोपण असते ते हे जे काय लेयर आहे, म्हणजे माती आहे, म्हणजे जमीन आहे, ह्या जमिनीच्या खाली हे अंकुरलं जातंय. बरोबर की नाही? हे खाली ह्याची पाळंमुळं घट्ट करते आणि मग जाऊन पुढे इथं वरती काय होतंय, एक कोंब वगैरे बाहेर येतोय. मग त्याचा आनंद काय होतोय, म्हणजे थोडा उत्साहित होतोय हा माणूस, की नाही एवढे दिवस आपण जे टोमणं सहन करत होतो, त्याचं आज कुठेतरी फलितात त्यातला रूपांतर झालेलं दिसायला लागलेलं असतंय. परंतु बरेच दिवस बघा हे झाड आहे ना, हे झाड म्हणजे एवढी जसं एक्स्पेक्टेशन होतं, त्या पद्धतीनं ह्या झाडाची वाढ होत नसते. मग ह्याला काय कारण आहे? हे म्हणतात तुम्ही पाणी दररोज घालतोय, ह्याला जे पण काही खत आहे ते खत व्यवस्थित घालतोय, ह्याची निगा व्यवस्थित राखतोय. बाबा शेजारी-पाजारी जे पण काही छोटे-मोठे काही त्याला अडथळा येत असतील, की बाबा दुसरी छोटी-छोटी झाडं येतात ना, त्याला तण वगैरे आपण म्हणतोय. तर तसं पण काय आलं तर बाबा ह्याचं जे काही औषध फवारणी करतोय, ह्याला जे पण काय खत पाणी घालतोय, ते ह्या झाडांना जात असेल शेजारच्या म्हणून तिची पण ती व्यवस्थित निगा राखत असतोय, की शेजारी कोणतं झाड येऊ नये. जेणेकरून ह्याच्या हिस्स्याचं आहे, तेवढं सगळं ह्या झाडाला भेटावं. ह्या आंब्याच्या झाडाला भेटावं, असं त्याचा थॉट प्रोसेस असतोय. परंतु तरीही ज्या एक्स्पेक्टेशन ह्या झाडाकडून ठेवलेलं असतंय, ते एक्स्पेक्टेशन कुठेतरी फुलफिल होत नाही. मग काही वेळेला हा व्यक्ती नाराज होतोय. यार मी एवढं स्ट्रगल करतोय, मी एवढी मेहनत घेतोय, हे झाड वाढावं म्हणून, परंतु झाड का वाढत नाही? मग जाऊन त्याला हे समजतंय, की यार इथं एक मोठं झाड आहे. इथं एक मोठं झाड आहे. ह्या मोठ्या झाडाची काय आहे, सावली ह्या झाडावरती आपल्या आंब्याच्या झाडावरती पडते. बऱ्याच दिवसानंतर हे त्याला म्हणजे समजतंय, की या झाडाची सावली ह्याला पडते. त्यामुळं ह्याला जो काही सूर्यप्रकाश आहे, तो सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नाहीये. आणि जर का सूर्यप्रकाश भेटत नसेल, तर हे झाड म्हणजे अन्न निर्मिती कसं करणार? स्वतःच जे अन्न निर्मिती आहे ते बघा ते करू शकणार नाही. आणि याच्यामुळं म्हणजे या झाडाच्या सावलीमुळं हे झाड जेवढ्या झपाट्यानं वाढायला पाहिजे होतं, तेवढं वाढत नव्हतं. आणि मग जाऊन ह्याला हे समजल्यावरती हे पुन्हा हे छोटं जे झाड होतं, ते पुन्हा झाड हे खड्डा वगैरे काढून हे झाड आहे ते दुसरीकडे हा व्यक्ती प्रत्यारोपण करतोय ह्या झाडाचं. दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावतोय. जिथं बाबा योग्य प्रमाणात त्याला सूर्यप्रकाश भेटेल. खत-पाणी त्याचं जे रुटीन होतं त्या पद्धतीने तो रुटीन घालतोय. आणि मग जाऊन ह्या झाडाची जी काही वाढ होते, ते एकदम वाखाणण्याजोगी होते आणि खूप मोठं हे आंब्याचं झाड बनते. मग जाऊन ह्याच्या घरातले कुटुंब म्हणा, अजून ह्याला फायनान्शियल फ्रीडम करण्यासाठी झाडाचे एवढे आंबे लकडतात, की जाऊन तो काय करतोय, दुसऱ्यांना पण विकतोय हे आंब्याचे आंबे. आंब्याच्या झाडाचे आंबे हे दुसऱ्यांना विकून पण चांगल्या पद्धतीनं हे फायनान्शियल फ्रीडम हे प्राप्त करतोय. तसंच तुम्हालाही ही जी ट्रेडिंगची जर्नी आहे, ह्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये सुरुवातीला काय होईल? काय कळणार नाही हा चार्ट. यार कॅन्डल्स काय आहेत? इंडिकेटर्स काय आहेत? पुन्हा सपोर्ट काय आहेत? रेझिस्टन्स काय आहेत? हे मार्केटमध्ये काय टूल्स असतात, ते टूल्स कशा पद्धतीने यूज करायचे आहेत. सगळं तुम्हाला हे गुंतागुंतीचं वाटून जाईल. फर्स्ट ऑफ ऑल. करू तर काय करू? वेगवेगळे टाईम फ्रेम आहेत याच्यामध्ये. टाईम फ्रेम आहेत वेगवेगळे. ह्या टाईम फ्रेमचं काय, कोणत्या टाईम फ्रेमचं किती महत्व आहे, हे पण तुम्हाला प्रायमरी स्टेजला समजणार नाही.
कधी हताश होणार तुम्ही की यार नाही मी ट्रेडिंग करू शकणार नाही. परंतु तुम्हीही इथं टिकून राहायचंय. तुमचंच मन तुम्हाला स्वतःला विचारेल की यार मी करतोय ते योग्य करतोय की अयोग्य करतोय. आणि बाकीची तर लोक तुम्हाला म्हणत असणार नाही यार ट्रेडिंग करतोय म्हटल्यावरती खूपच गोंधळ आहे, हे एक सट्टा मार्केट आहे, अमुक आहे तमुक आहे. बाकी सगळे तर लोक म्हणणारे असतातच. तुमचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावरती पण क्वेश्चन निर्माण करणार की यार 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं किंवा 1 वर्ष झालं, 6 महिने झाले, हे नुसतं ट्रेडिंग करतोय परंतु आउटकम्स काय नाही. त्यावेळेला तुम्ही स्वतःला हे म्हणा की तुमचं जे हे बीजारोपण जे केले, ह्या बीजारोपणाची ही जी काय पाळंमुळं आहे, ते पाळंमुळं तुम्ही घट्ट करताय. घट्ट रोवताय स्वतःला आणि थोडं अंकुरला जाताय तुम्ही. 1-1.5 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर ज्यांचा म्हणजे ज्यांचा टेन्यू आहे त्या पद्धतीनं. आणि कधी-कधी तुम्हाला मग हे अशी जी काही झाडाची सावली आहे, ती सावली कदाचित तुम्हाला ग्रो करायला अडथळा निर्माण करते. मग ती सावली कोणती आहे? हे तुम्ही ओळखायचंय. यार काय माझ्या ट्रेडिंगमध्ये अशी एक कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामुळं माझी ज्या पद्धतीनं एक्स्पेक्टेशन जी ग्रोथ आहे, ती ग्रोथला आडवं येते. कोणता असा पार्ट आहे, की जो पार्ट मला माझ्या सर्वोच्च जे यश आहे, ते सर्वोच्च यश घेण्यापासून थोडंसं वंचित करतोय. आणि तो एकदा का तुम्हाला समजला, तो पार्ट, की बिलीव्ह मी तुमची खूप चांगल्या पद्धतीने इकडं ग्रोथ होणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होणार आहे. आणि तुमचं जे पण काय हे आताच जे एम्पायर क्रिएट करायला सुरुवात केली आहे, ते एकदम चांगलं वटवृक्षासारखं तुमचं बहरेल. म्हणून या कोर्समध्ये जे पण काय तुम्ही ज्ञान घेणार आहे, जे पण काय तुम्ही शिकणार आहे, ते व्यवस्थितरित्या ॲब्सॉर्ब करा. आणि ते ॲब्सॉर्ब करून स्वतःचा एक वटवृक्षामध्ये रूपांतर करा. बघा मार्केटमध्ये नॉलेज तर आहे महत्वाचं, परंतु त्याच्याहून जास्त काय महत्वाचं आहे, तर एक्सपिरियन्स आणि समज म्हणजे मॅच्युरिटी. मार्केटच्या प्रती मॅच्युअर तुम्ही झाला पाहिजे. बघा जसं की पुस्तकं वाचून तुम्हाला पोहायला येतंय का? नाही येत पोहता. तुम्हाला ते पोहायला येण्यासाठी तुम्हाला जाऊन तळ्यात, तलावात, ओढ्यात किंवा नदीत किंवा विहिरीत जाऊन पोहायला शिकावं लागेल. ओन्ली पुस्तकं वाचून नाही शिकणार. बघा गाडी चालवायची आहे तुम्हाला, तर नुसतं ड्रायव्हरच्या शेजारी बसून तुम्ही गाडी चालवायला शिकाल का? नाही. तुम्हाला जाऊन ते गिअर बदलावे लागतील, एक्सेलरेटर चेंज करावं लागेल, व्हॉटएव्हर मे बी. क्लच दाबावं लागेल, त्याचं त्याचं जे फीचर्स आहे, कशा पद्धतीनं सोडायचं आहे, ते सगळं फील करावं लागेल. मग जाऊन तुम्ही उत्तम प्रकारचे ड्रायव्हर बनणार ना. बाईक चालवताय, पाठीमागे बसून तुम्ही बाईक चालवायला शिकाल का? नाही. तर तुम्ही स्वतःहून गाडी चालवली पाहिजे. तसंच ट्रेडिंग फक्त नॉलेज घेतलं म्हणून ट्रेडिंग आली नाही. तर त्या प्रत्येक ट्रेडचा तुम्ही हिस्सा झाला पाहिजे. जे काय मार्केटमध्ये मूव्ह येतायत, त्या मूव्हचा तुम्ही हिस्सा झाला पाहिजे. जे पण काही एस-एल आहेत, ते एस-एल घेतले पाहिजेत. जे पण काही टार्गेट आहे, ते टार्गेटला तुम्ही एक्झिट झाला पाहिजे. म्हणजे काय, प्रत्येक ट्रेडरनं ट्रेड पंच करून जो अनुभव घेतला असेल, तोच अनुभव त्याला स्लोली, ग्रॅज्युअली अपग्रेड करत जाईल. म्हणून तुम्ही ट्रेड प्लॅनिंग हे करावं लागेल तुम्हाला. बघा या 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 ज्या बॅचमध्ये आपण फक्त बायिंग कशी करायची, फक्त सेलिंगच कशी करायची, म्हणजे हे शिकणार नाही आपण.
तर याच्यासोबतच आपण डिसिप्लिन डिसिप्लिन कशा पद्धतीने विकसित करायचे आपल्यामध्ये, हे पण आपण शिकणार आहे. म्हणजे जर का शिस्तच आपल्याला नसेल, तर शिस्त नसलेला ट्रेडर जो आहे, तो म्हणजे खूप मार्केटमध्ये सर्व्हायव्ह करू शकत नाही जास्त दिवस. तो लगेचच काय होऊ शकतं, ड्रॉडाउन होऊ शकतंय. म्हणून तुमच्यामध्ये शिस्त असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण ही शिस्त कशी आपण विकसित करायची आहे, हे पण आपण शिकणार आहे. तसंच स्टॉप लॉस मेंटेन कसं करायचंय, हे पण आपण शिकणार आहे. कारण जर का तुमचं होल म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल आहे, हे जे काही कॅपिटल आहे, हे कॅपिटल वाचवता आलं पाहिजे आपल्याला. कॅपिटल जर का गेलं, आपण कॅपिटल म्हणजे काय? जे आपलं मार्केटमध्ये इनिशियल स्टेजला पैसे घेऊन येतोय, त्या पैशाला आपण काय म्हणतोय? कॅपिटल म्हणतोय. तर हे कॅपिटल आपल्याला वाचवता आलं पाहिजे. म्हणजे सपोज दॅट आज ₹1000 घेऊन आलाय, ₹1000 घेऊन आलाय. ठीक आहे, ₹1000तले आज ₹50 गेले. ठीक आहे, काही हरकत नाही. उद्या याला ₹50 गेले. परंतु तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला प्रॉफिट होईल, त्यावेळेला ₹150 प्रॉफिट झाला पाहिजे आपला. म्हणजे एस-एल मेंटेन कसं करायचंय, हे पण आपण शिकणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सातत्य, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. म्हणजे कधी-कधी बघा, ज्यांनी थोडीशी ट्रेडिंग केली, त्या ट्रेडिंग केले त्यांना माहीत आहे, की इमोशन्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे कधी तुम्ही लगातार 2-3 दिवस प्रॉफिटेबल झाला, तर प्रॉफिटेबल म्हणजे प्रॉफिटमध्ये ट्रेड गेले, तर चौथ्या दिवशी आपण थोडंसं काय राहतोय, म्हणजे एकदम आपण लेझी बनून जातोय. ठीक आहे, माझा 2-3 दिवसात चांगला मी प्रॉफिट बनवलाय. आज मी विनाकारण म्हणजे कुठेही आपला ट्रेड पंच होतोय. तर असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक ट्रेडमध्ये हे तुम्ही तेवढ्याच तीव्रतेने एंटर झालं पाहिजे, की जो माझा इनिशियल म्हणजे पहिला ट्रेड बघा तुम्ही मार्केटचे कित्येक दिवस आठवून पहा. म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही एंटर होणार होता, त्या दिवशी कित्येक गोष्टी तुम्ही पाहून यामध्ये एंटर झालता. तसं आता तुम्ही ट्रेडिंग करताय का? आता नाही तुम्ही ट्रेडिंग करत. आता तुम्ही थोडंसं काय करताय, लाईटली घेताय मार्केटला. तर लाईटली घ्यायचं नाही. जेवढ्या कन्सिस्टन्सीनं पहिल्या दिवसातला पहिला ट्रेड घेतला असेल तुम्ही, तुम्ही आठवून बघा. ज्यांनी घेतला नाही त्यांनी वेल एंड गुड आहे. परंतु ज्यांनी ट्रेडिंग केले, त्यांनी स्वतःच्या पास्टमध्ये जा आणि तो दिवस आठवायचा प्रयत्न करा, की त्या दिवशी मी किती वेगवेगळ्या प्रकारचे एनालिसिस करून मी तो ट्रेड प्लॅन केला होता. आणि तशाच पद्धतीने तुम्ही अपकमिंग डेजमध्ये पण ट्रेडिंग करायची आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही त्याच तीव्रतेनं, त्याच गांभीर्यानं ह्या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. बघा आज तुम्ही बाईक चालवताय. बाईक चालवत असताना यार नाही मी म्हणजे प्रत्येक दिवशी तर इकडून जायचा हा रस्ता असतो आणि यायचा हा रस्ता असतो. म्हणजे लेफ्ट साइडनं आपण जात असतो ना. नाही मी कित्येक वेळा लेफ्ट साइडनं गेलोय. आता मी आजचे दिवस एवढं राइट साइडनं जातो. असं करतोय का आपण? नाही ना. तुम्ही कायम लेफ्ट साइडनं जाताय. म्हणजे रूल्स तुम्ही ब्रेक करताय का? नाही. म्हणजे युनिव्हर्समध्ये जे रूल्स आहेत, ते जसे तुम्ही पाळताय व्यवहारी आयुष्यातले, तसंच तुम्ही ट्रेडिंगमध्ये पण तुमचं करियर केलं पाहिजे. की जे रूल्स इथं मी फॉलो करतोय, तेच रूल्स जे आहेत ते ट्रेडिंगमध्ये पण मी ॲप्लाय करेन. ओके? म्हणजे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं, की हे मार्केट म्हणजे काय जुगार नाहीये. हे एक नियमामध्ये, एक रूल्समध्ये बांधलं गेलंय. एक गणिती क्रिया आहे.
की ज्यामध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट बघा, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज बघा, हे जे काही गणित म्हणजे मॅथमॅटिक्स इथं लपलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त इथं काय आहे, एक मानसिकतेचा खेळ आहे. म्हणजे तुमच्या इमोशन्स सोबत मार्केट खेळते. अपकमिंग डेज मध्ये आपण ह्याला खूप डिकोडिंग करणार आहे. परंतु तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे हे काही मार्केट आहे, हे जुगार नाहीये. तर हे एक रूल बेस्ड ट्रेडिंग आहे. एक शास्त्र म्हणजे शास्त्रबद्ध काय आहे, हे गणितीय आहे. आणि एक सायकोलॉजिकल याच्यामध्ये इन डेप्थ मध्ये तुमच्या सायकोलॉजीशी खेळलं जाते. एक मनोवृत्तीचा हा खेळ आहे. म्हणून प्रत्येक ट्रेड म्हणजे एक पायरी आहे, जी तुम्हाला शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणजे जे पण काही शिखर गाठायचं आहे, त्या शिखराची प्रत्येक ट्रेड ही एक पायरी म्हणून समजा, की मी एक म्हणजे एक पायरी आज ओलांडली तर मी पुढच्या पायरीवरती जाईन. म्हणजे शिखराच्या एकदम जवळ तुम्ही जाल ना, तो प्रत्येक ट्रेड तुम्हाला त्या शिखरापर्यंत घेऊन पोहोचवणार आहे. म्हणून कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, की ट्रेडिंग मध्ये तुमचा शत्रू हा चार्ट नाहीयेच. हा चार्ट जो आहे, तो ट्रेडिंग मध्ये तुमचा शत्रू नाहीये. जो पण काही ट्रेडिंग मध्ये तुमचा शत्रू आहे, तो तुमचं अधीर मन आहे. अधीर मन. जे पण काय तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे तुमचं सायकॉलॉजी डिस्टर्बन्स आहे ना, की यार प्रॉफिट चालला, आता लगेच मी ट्रेड म्हणजे क्लोज करतो आलेला प्रॉफिट. लॉस चाललाय, नाही थांबतो. थोडा वेळ आता वरती येईल, मग वरती येईल. असं नाही ना. त्यामुळं ट्रेडिंग मध्ये कायम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, एक डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे आणि तुमच्या मनावरती जेवढं जास्त कंट्रोल करता येईल, तेवढं तुम्ही कंट्रोल करायचं आहे. जेवढ्या लवकर हे तुम्ही समजाल, तेवढं तुमचं यश हे तुमच्या जवळ यायला सुरुवात होईल. म्हणून सगळ्या जणांनी आज पण करायचं आहे, की हे जे काही आपण ज्ञानाचं बीज आपण रोवणार आहोत, त्यामध्ये प्रॅक्टिस, मार्गदर्शन, धैर्य आणि आत्मविश्वास ह्या सगळ्यांचं एक म्हणजे डिझर्व करायचं आहे ते. हे जे रोप आपण लावलंय त्याला एक प्रॅक्टिसचा थेंब एक टाकायचा आहे. एक मार्गदर्शनाचा थेंब थेंब टाकायचा आहे. एक धैर्याचा थेंब टाकायचा आहे आणि एक आत्मविश्वासाचा थेंब टाकायचा आहे. जेणेकरून हे जे काही आपण बीज रोवले, हे बीज रोवलेलं वटवृक्षामध्ये रूपांतर होईल. म्हणून तुम्ही सगळेजण हाताची मूठ घट्ट पकडा आणि स्वतःला सांगा, की स्वतःच्या मेहनतीनं मी स्वतःच्या ज्ञानानं आणि हे जे पण काही वटवृक्ष मी लागण केले, त्याचं एकदम भव्य अशा फायनान्शियल फ्रीडम मध्ये मी रूपांतर करणार आहे या वटवृक्षाचं. हे बीज रोपण जे केलंय, त्याचं फायनान्शियल फ्रीडम म्हणून मी जे काही स्वप्न पाहतोय, हे स्वप्न मी साकार करणारच. चला तर मग सगळेजण एक प्रतिज्ञा करा. स्वतःला सांगा, की मी शिकेन, मी वाढेन आणि मी यशस्वी ट्रेडर बनणारच. काही झालं तर मी ही प्रतिज्ञा मोडणार नाही. या पद्धतीनं स्वतःला प्रॉमिस करायचं आहे. दुसरं कुणी तुम्हाला ग्रो करण्यासाठी किंवा खूप कमी लोक असतात तुमच्या सुखात आणि जो पडतीचा काळ आहे, त्यामध्ये तुम्हाला साथीला येतात. सुख पण खूप म्हणजे बघा, तुम्ही यशस्वी जरी झाला, तर तुम्हाला बिलीव्ह मी, खूप कमी लोक आहेत ती की ज्यांना मनापासून तुमचं यश हे पचेल, पचनी पडेल. तुमच्या तोंडावरती तर म्हणतील, "हां, नाही खूप चांगलं आहे, खूप म्हणजे यार छान झालं, असं केलं, तसं केलं, अचिव्हेबल आहे." परंतु म्हणजे अंतरात्म्यात म्हणून ती जी ब्लेसिंग असतं ना, ती खूप कमी लोकांकडे आहे. बिलीव्ह मी. त्यामुळे तुमचं यश असू द्या, अपयश असू द्या, ते
खूप कमी लोकांसोबत शेअर करा आणि स्वतःपाशीच ठेवलं तर वेल अँड गुड आहे. ओके. तर ठीक आहे, आपण काय करूया, की पुढच्या पार्टकडे आपण जाऊया, की आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करणार आहोत. ओके. आपण बघा, प्रत्येक सॅटर्डे संडेला हे लेक्चर्स असतील. ओके. त्यामध्ये तुम्हाला होमवर्क पण काही दिला जाईल. त्या होमवर्क मधून तुमचे होमवर्क तपासला जाईल, की त्या होमवर्कमध्ये काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं होमवर्क तुम्ही करा. कारण हे पहा, मी जे शिकवणार आहे ते तुम्हाला समजलंय की नाही, हे मला कधी समजणार आहे, की ज्यावेळेस तुम्ही होमवर्क कराल. त्यामुळे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल होमवर्क व्यवस्थित करा. फुलफिल नोट्स काढा तुम्ही स्वतःच्या. कोणतीही ट्रेडिंगच्या रिलेटेड किंवा लेक्चरच्या रिलेटेड काही अडचण असू द्या, मला कधीही विचारू शकताय. इन्स्टिट्यूशनचा हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज तुमचा ड्रॉप करत चाला, या नंबरवरती. आणि तुमचा होमवर्क पण याच नंबरवरती पीडीएफ स्वरूपात शेअर करायचा आहे. जो पण काही चार्ट्स पॅटर्न मी सांगितले असतील, जे पण काही सायकॉलॉजिकल लेक्चर्स असतील, की या पद्धतीने चार्ट पाहायचा आहे. या पद्धतीने चार्ट पाहायचा नाही. आणि आपण काय करतोय, प्रत्येक होमवर्कमध्ये एकच चार्ट नाही द्यायचा तुम्ही. एक चार्ट नाही द्यायचा. तर तुम्ही काय करायचंय, मी जो होमवर्क सांगितलाय त्या होमवर्कचे 5 चार्ट्स पाठवायचे आहेत. म्हणजे एखादा चार्ट तुमचा ॲक्सिडेंटल बरोबर येऊ शकतोय. एखादा बघा चार्ट तुमचा ॲक्सिडेंटल बरोबर येऊ शकतोय. परंतु 5 टाइम्स जर का तो तुम्ही चार्ट व्यवस्थितरित्या सांगितला, व्यवस्थितरित्या मला पाठवलाय, याचा अर्थ ती कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. ओके. म्हणून तुम्ही प्रयत्न करा, की या पद्धतीने चार्ट्स प्रत्येक टॉपिकवरती 5-5 चार्ट्स ॲट लीस्ट मिनिमम 5 चार्ट्स पाठवायचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा जास्त जेवढे चार्ट्स जो स्टुडंट शेअर करेल, तेवढं वेल एंड गुड आहे. ओके? ठीक आहे. आता बघा, इन्स्टिट्यूशनच्या लोगो संदर्भात आपण सांगतो, की हा काय आहे, हा स्वामींचा यू आहे. म्हणजे कॅन्डलस्टिकमध्ये. कॅन्डलस्टिकमध्ये आपण बघा, एक ह्या पद्धतीनं स्वामींचा यू प्लस हे विठ्ठलाचा तिलक आणि जीपीएसचं साइन आहे. जेणेकरून जी पण काय मार्केटच्या प्रती तुमची भटकंती चालू आहे, ही भटकंती स्टॉप झाली पाहिजे. आणि एक तुम्हाला यशाचा राजमार्ग भेटला पाहिजे, जो तुम्हाला या शिखरापर्यंत घेऊन जाईल. म्हणून ज्या पण काही मी आता मगाशी सांगितलं ना, प्रत्येक ट्रेड म्हणजे हे जे यशाचं शिखर आहे, हे यशाच्या शिखरापर्यंतची ही प्रत्येक ट्रेड म्हणजे एक पायरी आहे ही. त्यामुळे तुम्ही पायरी रचत जायचंय व्यवस्थितरित्या. म्हणजे ट्रेड पंच करायचे आहेत. प्रत्येक ट्रेडमध्ये व्यवस्थितरित्या ज्या लर्निंग पर्स्पेक्टिव्हनं आपण शिकलेलो आहोत, त्या पद्धतीनंच ट्रेड पंच होतायत का, याच्यावरती फुल्ली फोकस करायचा आहे. ओके. त्याच्याखाली आपण हे येऊया. हा बिअर आहे. हा बिअर काय केलाय, एक कॅन्डल स्टिकला घेऊन बसलेला आहे. आणि हा बुल काय आहे, एक विजयी पताका घेतलाय आणि तो विजयी पताका घेऊन चाललेला आहे. आणि तो पाहतोय या बिअरकडं. तू थांब इथंच, मी चाललोय पुढं म्हणून. आणि याच्या मिडलमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनचं नाव आहे. हे इन्स्टिट्यूशनचं नाव म्हणजे काय? तर IMP म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ मार्केट पल्स. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर बघा, ईसीजी वगैरे आपला काढला जातोय. मग ईसीजी कशा पद्धतीने असतो? ईसीजी मध्ये असे झिगझॅग लाईन्स, अशी एखादी लाईन्स असते. पुन्हा ही अशी असते. बरोबर की नाही? हे असा एक ईसीजी असतोय. परंतु हा ईसीजी आपल्याला काय समजतोय का, हे ईसीजी मध्ये काय, ईसीजी मधून आपल्याला काय फारसा रिझल्ट
समजत नाहीये. परंतु त्या डॉक्टरांना मात्र 100% तो समजतो ईसीजी. की आपल्या बॉडीमध्ये काय गडबड आहे, कोणत्या पार्टमध्ये गडबड आहे. हे सगळं त्या डॉक्टरांना व्यवस्थितरित्या समजतंय. तसं इन्स्टिट्यूशन ऑफ मार्केट पल्स म्हणजे हे जे काही ह्या इन्स्टिट्यूशन मधले स्टुडंट आहेत, या स्टुडंटला मार्केटच्या पल्स या काउंट करता येत आहेत. मार्केटच्या पल्स म्हणजे जे काय आता हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय, हा चार्ट बरोबर की नाही? ह्या चार्ट मध्ये काय कॅन्डल स्टिक दिसतायत. ह्या कॅन्डल स्टिक मध्ये काय सर आम्ही पाहायचं एक्झॅक्टली? कशा पद्धतीने आम्ही ट्रेड करायचा? तर हे सगळं तुम्ही काय करणार आहे? शिकणार आहात. जसं तुम्हाला आता ईसीजीचं काय आपल्याला माहित नाही, परंतु त्या डॉक्टरांना समजतंय. तसं या मार्केटमध्ये या कॅन्डल्स काय सांगतायत? काय बोलतात सर आम्हाला कॅन्डल्स या? या सध्या तर तुम्हाला समजणार नाही. परंतु स्लोली ग्रॅज्युअली काय होईल? तुम्हाला ह्या संपूर्ण कॅन्डलस्टिक काय बोलतायत हे समजेल. ओके? तर बघूया आपण ह्या कॅन्डलस्टिक कशा पद्धतीने समजून घ्यायचे आहेत. याचे बारकावे काय आहेत? हे सगळं आपण काय करणार आहोत? आता शिकणार आहोत. तर याचा सिलेबस बघूया. आपण सिलेबसमध्ये काय-काय शिकणार आहोत. बघा सिलेबस सांगतो. इंडेक्समध्ये भाग 1 आणि भाग 2 आपण आपण काय केलंय या कोर्सला 2 पार्ट्समध्ये डिव्हायडेशन केलंय. एक फॅक्च्युअल डाटा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स वगैरे सगळ्या टर्म्स येतील आणि त्यानंतर भाग 2 मध्ये काय केलंय आपण स्ट्रॅटेजी शिकतोय. म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी कोणत्या ठिकाणी आपण यूज करणार आहे. हे आपण स्ट्रॅटेजीच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. आणि जो डेफिनेशनचा पार्ट आहे, तो पार्ट 1 मध्ये आपण घेणार आहे. भाग 1 मध्ये आपण काय करणार आहोत? फॅक्ट म्हणजे कन्सेप्ट कन्सेप्ट डाटा. ज्या पण काही डेफिनेशन आहेत, ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट डेप्थ मध्ये आपण शिकणार आहोत पार्ट 1 मध्ये. ओके? मग ही शेअर मार्केटची ओळख, याच्यामध्ये प्रायमरी मार्केट काय आहे, सेकंडरी मार्केट काय आहे, पुन्हा टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस मधला काय फरक आहे, हे संपूर्ण आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर त्याच्या खाली बघूया ट्रेडिंगसाठी यस अत्यावश्यक असलेले टूल्स. टूल्स काय आहेत? बघा लढाईला तर जायचं आहे, परंतु लढाईला जाताना कोणत्या शस्त्राचा वापर करायचा आहे? म्हणजे दारुगोळा कुठून बंबारमेंट करायचा आहे? रायफलची लढाई कुठून करायची आहे? एअर स्ट्राईक कुठून करायचा आहे? काहीतरी ठरलेलं असतंय ना. काही ठिकाणी रणगाडा जाऊ शकत नाही. मग तिथं मॅन्युअली जावं लागतंय. बघा बॅटल कशी असते बॅटल म्हणजे लढाई कशी असते. आपण आता एक कंट्री ही कंट्री सेकंड कंट्री. ह्या कंट्रीतून या कंट्रीवरती जर का अटॅक करायचा असेल, तर इथं समुद्र आहे का? समुद्रातून कशी लढाई असू शकते? बरं एअर फोर्सचं काय काम आहे? भूदल, पायदल आणि नौदल आपण म्हणतोय ना. तसं प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा आहे. तसं याच्यामध्ये टूल्स आहेत. जसं की ट्रेंड लाईन आहे, हॉरिझॉन्टल आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट आहे, लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, प्राइस रेंज आहे, सर्कल टेक्स्ट, व्हॉटएव्हर मे बी एटीसी. जे पण काय हे टूल्स असतील, ह्या टूल्सचा यूज कशा पद्धतीने आपण करणार आहे, हे आपण इथं शिकणार आहे ह्या ट्रेडिंगच्या टूल्समध्ये. त्यानंतर येतो कॅन्डलस्टिकचा पार्ट. येस, ह्या कॅन्डलस्टिकच्या पार्टमध्ये 2 प्रकारच्या कॅन्डलस्टिक आहेत मार्केटमध्ये. एक रेड कॅन्डल आणि एक ग्रीन कॅन्डल. बघा इथं आहे. येस. मार्केटमध्ये तुम्हाला 2च प्रकारच्या कॅन्डलस्टिक दिसतील. म्हणजे कलर तर 2 प्रकारचे पहिला दिसतील, की एक काय ग्रीन कलर आहे, एक रेड कलर आहे. याच्या व्यतिरिक्त पिवळे कलर वगैरे असं कुठेही कॅन्डलस्टिकचा इथे दिसणार नाही. 2च प्रकारचा कलर दिसेल. हां, याचा कलर तुम्ही पाहिजे तर बदलू शकताय. परंतु मोठा-मोठी तुम्ही बघितलं तर 2 प्रकारचे कलर असतात. एक ब्लॅक एंड व्हाईट असतो आणि एक ग्रीन आणि रेड कलरचा असा पोर्टलवरती तुमच्या चार्ट असतो.
हल्ली मोस्टली सगळ्यांच्या चार्ट वरती ग्रीन आणि रेड कलरचा चार्ट असतो. मग सर ही ग्रीन आणि रेड मध्ये अजून काही प्रकार पडतात. म्हणजे हिचं फॉर्मेशन, काही कॅन्डलस्टिक मोठी बनणार, काही कॅन्डलस्टिक छोटी बनणार, काही कॅन्डलस्टिक मध्ये विक असणार, काही कॅन्डलस्टिकची बॉडी खूप मोठी असणार. म्हणजे अशा काही वेगवेगळे याचे फीचर्स आहेत. या फीचर्स नुसार काय होतंय, म्हणजे याचे काही गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे काय होतंय, त्यांचं वेगवेगळं आपण नाव देतोय. बघा जसं आता हे माणूस आहे. माणसाला कसं म्हणजे हा गोरा, हा सावळा, हा थोडासा म्हणजे भुरा माणूस, त्याचे केस लांब, आखूड, म्हणजे असं कसं आपण रचना केलेले. नकटा माणूस, नाकशार माणूस, लहान म्हणजे बुटका माणूस, उंच माणूस, जाड माणूस किंवा तब्येतीनं कमी माणूस. म्हणजे हे ज्या पद्धतीनं आपण ह्या माणसाचे वेगवेगळे रूप आपण सांगितले ना, तसं या कॅन्डलस्टिकचे वेगवेगळी रूप आहेत. जसं की हॅमर कॅन्डलस्टिक, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक, डूजी कॅन्डलस्टिक, बुलिश इंगल्फ आहे, हे हँगिंग मॅन आहे, शूटिंग स्टार आहे, डोजे आहे, बिरिश इंगल्फ, म्हणजे आणि ही इनविजिबल कॅन्डलस्टिक म्हणून पण एक प्रकार आहे. जसं बघा, जो लहान माणूस आहे, ते लहान माणसाला उंचीवरच एखादं काहीतरी आपण वस्तू घ्यायला सांगितली, त्याच्या हाताला येईल का? नाही येणार. म्हणजे हा काय झाला, त्याचा ड्रॉबॅक झाला. तसा प्रत्येक कॅन्डलस्टिकचा काही ना काहीतरी ड्रॉबॅक आहे आणि काही ना काहीतरी बेनिफिट पण असणार. बेनिफिट या लहान माणसाचा काय असणार? एखादी बाबा म्हणजे एकदम छोटा दरवाजा आहे हा छोटा दरवाजा. त्या छोट्या दरवाज्यातनं हा माणूस इझिली जाऊ शकणार. आत बाहेर करू शकणार. म्हणजे एखादं मंदिर वगैरे म्हणजे जुनं मंदिर आहे बघा. तुम्हाला माहिती असेल किंवा कोणी गेला असेल तर बघा. छोट्या दरवाजातून आतमध्ये एंट्री करायची. आपण काय करतो, आपल्यातल्या लहान बाळाला वगैरे आपण तिथं पाठवतो आणि तिकडून बाबा हे वस्तू घेऊन ये, ती वस्तू घेऊन ये. त्याचा यूज कशा पद्धतीने आहे? तिथं उंच माणूस जाऊ शकतोय का? नाही. तसं या कॅन्डलस्टिकमध्ये प्रत्येक कॅन्डलस्टिकचं काही ना काहीतरी महत्व आहे आणि काही ना काहीतरी ड्रॉबॅक पण आहे. म्हणजे त्याची त्रुटी पण आहे. हे इथं आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये. आणि ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 2 प्रकारचे फॉर्मेशन आपण शिकणार आहे. खूप महत्वाचा टॉपिक आहे. स्टार करून ठेवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. ओके. काय? मला आठवण करून द्यायची, की या सर तुम्ही आम्हाला ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये असं सांगितलं होतं, की याच्यामध्ये 2 प्रकारे कॅन्डलस्टिक फॉर्मेशन होते. तर ते 2 प्रकार कोणते? हे आपण इथं कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये शिकणार आहे. त्यानंतर खाली आपण बघणार आहे टेक्निकल एनालिसिस मधले काही व्याख्या आहेत. येस, कन्सेप्ट चालू झाल्या. म्हणजे मग त्यामध्ये प्राइस ऍक्शन कशाला म्हणायचं? बुलिश विचार काय? बिरिश विचार काय? सीएमपी म्हणजे करंट करंट मार्केट प्राइस. त्याला आपण सीएमपी म्हणतोय. तर सीएमपी म्हणजे काय? हां, एंट्री पोझिशन म्हणजे काय? टार्गेट पॉइंट काय? स्टॉप लॉस पॉइंट काय? ईटीसी म्हणजे इथं अजून अशा बऱ्याच व्याख्या आहेत, की ह्या व्याख्या आपण इथे शिकणार आहोत. आणि त्याच्या सायमल्टेनियसली आपण काय शिकणार आहोत, की मार्केटमधून कमाई करण्याचे 2 मार्ग आहेत. जसं की मार्केट वरती चाललं, तरी पण आपण प्रॉफिटेबल राहू शकतोय आणि मार्केट खाली पडायला लागलं, तरी पण आपण प्रॉफिटेबल राहू शकतो. असं कसं काय सर? बरोबर ना? काही लोकांना वाटत असेल बघा, लाँग टर्मला जे पैसे वगैरे आपण गुंतवतो, तर तिकडं आपण सर प्रॉफिटेबलमध्ये राहू शकतोय. मग डाउन साइडला मार्केट जाताना पण आपण कसं काय प्रॉफिटमध्ये राहू शकतोय? तर मार्केटमध्ये राहू शकतोय. हीच मार्केटची खुबी आहे. तुमच्याकडे नसलेलं पण तुम्ही विकू शकताय फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे आपण बाजारात बघा काय करतोय, बाजारात आपण कोथिंबीर तुमच्याकडे असेल, तरच तुम्ही जाऊन विकू शकताय. तुमच्याकडे वॉटर फिल्टर असेल,
तरच तुम्ही जाऊन विकू शकताय. तुमच्याकडे एसी असेल तरच तुम्ही तो एसी विकू शकताय ना. म्हणजे दुकानदाराकडे एसीच नाही तर ते विकू शकेल का? नाही. एसीच नाही तर कुठून विकणार? परंतु इथं तसं नाही. इथं काय आहे, मार्केट जरी खाली पडत असेल, तरी तुम्ही इथं शॉर्ट करू शकताय आणि या ठिकाणी पुन्हा बाय करू शकताय. परंतु ह्याच्या काही कंडिशन आहेत, ह्या कंडिशन आपण इथं शिकणार आहे. बुलिश आणि बिरिश कमाई करण्याचे 2 मार्ग आहेत. तर ते आपण तिथं शिकूया. त्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण येतोय, की यस प्राइस ॲक्शन. या प्राइस ॲक्शनचे अजून बारकावे चालू झाले बघा. येस, प्राइस ॲक्शन मध्ये खूप महत्वाचा टॉपिक आहे इम्पल्स. इम्पल्स म्हणजे काय? पुन्हा त्या इम्पल्सच काय असतं? करेक्शन. म्हणजे मार्केट काहीतरी इम्पल्स म्हणजे काहीतरी प्रकार आहे, त्याचं करेक्शन म्हणजे पण काय प्रकार आहे? हे करेक्शन कुठपर्यंत येऊ शकतंय? किंवा मार्केट पडत 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 आता चाललं होतं बघा युद्धामुळे वगैरे काय व्हॉट एव्हर मे बी रिझन्समुळं. सर पडतंय, परंतु पुन्हा ही जो बाउन्स येतोय, हा बाउन्स कुठपर्यंत येऊ शकतोय? तर त्याला याला आपण करेक्शन वगैरे म्हणणार आहे. हे डिटेल्स मध्ये आपण घेणार आहे आपण. किंवा एखादी इम्पल्स आहे. इम्पल्स म्हणजे कुठपर्यंत मार्केट मूव्ह होऊ शकते. हे सगळ्या डेफिनेशन्स आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर स्विंग. ह्या स्विंगचे 2 प्रकार आहेत. एक मेजर स्विंग आणि एक मायनर स्विंग. जस करेक्शनचे पण 2 प्रकार आहेत. एक टाइम वाईज आणि एक प्राइस वाईज करेक्शन. खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या टर्म्स. ह्या टर्म्स एकदा तुम्ही शिकला की मग स्लोली ग्रॅज्युअली तुम्ही पुढे वन स्टेप आपण यशाच्या शिखराकडची जी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण चढत चाललोय. बरोबर. त्यानंतर येतो डाऊ सिद्धांत. म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेजला हे डाऊ सरांनी जे काही हे सायंटिस्ट होते ह्यांनी एक 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 मार्केटचं मोजमाप करणारे एक तंत्र मार्केटमध्ये आणलं होतं. त्याला डाऊ सिद्धांत, डाऊस थेरी म्हणून आपण ओळखतोय. मग हा डाऊ सिद्धांत काय आहे? हे आपण इथे शिकणार आहे. त्यानंतर मार्केटमध्ये आपण म्हणतोय बघा, म्हणजे कुणाकडून तुम्ही ऐकलं असेल, मार्केट आता अप ट्रेंड मध्ये आहे, डाऊन ट्रेंड मध्ये किंवा मार्केट साइडवेज मध्ये. कुणाच्या चर्चेमध्ये तुम्ही ऐकलं पण असेल, की मार्केटमध्ये अशा टर्म्स आहेत, की या टर्म्स मध्ये अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड किंवा साइडवेज ट्रेंड मध्ये मार्केट असतंय. तर हे ट्रेंड काय आहेत? हे आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर इमेजनरी हायर हाय व इमेजनरी लोअर लो. म्हणजे मार्केटमध्ये एक स्विंग बनायच्या अगोदरच आपण एक अँटिसिपेट करतोय की कुठे हा स्विंग बनतोय. हा थोडा ऍडव्हान्स पार्ट आहे. हा थोडा समजून घ्यायचा आहे तुम्ही. इमेजनरी हायर हाय आणि इमेजनरी लोअर लो ह्याला थोडं स्टार करून ठेवा की हे शिकायचं आहे. ह्या कन्सेप्ट बघा, ज्या कन्सेप्ट वरती मी भर देणार आहे त्यावरती तुम्ही पण भर द्यायचा, की नाही हे काहीतरी वेगळं आहे मार्केटमध्ये. ओके. त्यामुळे हे कन्सेप्ट तुम्ही शिकायचे आहेत. त्यानंतर यस सपोर्ट सगळ्यात मेजर टॉपिक आपण घेतोय. म्हणजे खूप म्हणजे महत्वाचा पिलर आहे हा. वन ऑफ द पिलर, की सपोर्ट मार्केटचे कोणते आहेत? बघा सपोर्ट म्हणजे जनरली माणसांना म्हणजे एवढंच माहिती असते हा एक सपोर्ट आहे. बरोबर की नाही? प्रिव्हियस प्राइस या ठिकाणी येऊन बाउन्स झाले म्हणजे नेक्स्ट टाइमला पण प्राइस इथून बाउन्स होऊ शकते. परंतु सपोर्ट आपण शिकत असताना बघा, स्ट्रेट लाईन सपोर्ट, ट्रेंड लाईन सपोर्ट, राउंड नंबर सपोर्ट, प्रिव्हियस रेजिस्टन्स नाव ऍक्ट एज सपोर्ट, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज EME म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 20 ऑन डेली टाइम फ्रेम, हा एक सपोर्ट आहे. तर हे पण आपण सपोर्ट शिकणार आहे. पुन्हा फिबोनाची लेवल सपोर्ट आहे. आता मी म्हटलं की नाही इम्पल्सचा टॉपिक आहे महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये आपण फिबोनाची रिट्रेसमेंट लावतोय. आणि ती फिब रिट्रेसमेंट कुठपर्यंत येऊ शकते? त्यालाच आपण काय म्हणणार आहे? करेक्शन म्हणणार आहे. बघा मी हळूहळू तुम्हाला लिंकिंग करत चाललोय. ज्यांना खूपच काय माहिती नाही त्यांनी काय नाही थोडस शांततेने ऐकून घ्या. तुम्ही ह्या सगळ्या टर्म शिकणार आहात. आणि पुन्हा स्ट्रॉंग डिमांड झोन सपोर्ट. यस, हा सगळ्यात पॉवरफुल आहे. ह्याला डबल स्टार करा, डबल स्टार.
डबल स्टार करा. स्ट्रॉंग डिमांड झोन सपोर्ट आणि ह्याला सिंगल स्टार वगैरे, म्हणजे हे सगळे महत्वाचे आहेत, परंतु हे अत्यंत महत्वाचं आहे. सर मग हे डिमांड झोन म्हणजे काय, तर स्लोली ग्रॅज्युअली शिकणार आहे तुम्ही. म्हणजे बघा मार्केटचे 7 प्रकारचे सपोर्ट तुम्ही शिकणार आहात. म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये किती भर पडेल बघा. ओके. तसंच रेजिस्टन्स, म्हणजे सपोर्ट म्हणजे प्राइस ज्या ठिकाणी रिव्हर्स होते, आणि रेजिस्टन्स म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट जाऊन पुन्हा रिव्हर्सल होऊ शकते. म्हणजे अपसाइडला रेजिस्टन्स असतो आणि सपोर्ट हा डाऊन साइडला असतो. तसं रेजिस्टन्स मध्ये पण हे सगळे 7 प्रकारचे रेजिस्टन्स आपण शिकणार आहोत. याच्यातच तुमची खूप सारी लर्निंग होऊ शकते. सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटचे माहिती झाले, खूप तुम्ही अचीव्ह करू शकताय. त्यामुळे हे 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. ओके. याच्या पुढे आपण जाऊया की ट्रेंड लाईन, की मार्केटमध्ये ट्रेंड लाईन. बघा ट्रेंड हे 2 शब्द आहेत, ट्रेंड आणि लाईन. म्हणजे जो ट्रेंड आहे तो दर्शवणारी लाईन आहे, तिला आपण काय म्हणतोय, ट्रेंड लाईन. जो पण काय ट्रेंड आहे, ट्रेंड आपण कोणता शिकलो होता बघा डाउस थेरी मध्ये, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. म्हणजे 3 ट्रेंड शिकलो होतो. त्या ट्रेंड वरून आपण ट्रेंड लाईन कशी प्लॉट करायची हे शिकणार आहे याच्यामध्ये. ट्रेंड आणि लाईन म्हणजे हा ट्रेंड काय झाला, अप ट्रेंड. अप ट्रेंड आता तिथं पुढे शिकवणार आहे आपण, परंतु अप ट्रेंड ही डिसाइड करणारी जी लाईन आहे तिला आपण काय म्हणतोय, ट्रेंड लाईन. म्हणजे ट्रेंड डिसाइड करणारी जी लाईन ड्रॉ करणार आहे तिला आपण म्हणणार आहे ट्रेंड लाईन. बघा ही अपसाइडची ट्रेंड लाईन आणि ही डाऊन साइडची ट्रेंड लाईन. म्हणजे ही डाऊन ट्रेंड आणि हा अप ट्रेंड. ओके. मग ह्याची काढायची पद्धत कशी आहे, ट्रेंड लाईन पहिल्यांदा कशाला म्हणायचं, ट्रेंड लाईन काढायची पद्धत काय आहे, हे स्विंग कशाला टचअप झाले पाहिजेत, म्हणजे बॉडीला झालेले चांगले की कॅन्डलस्टिकच्या वीकला झालेले चांगले, हे सगळे पार्ट आपण एकदम छोटे छोटे जे काही मायन्यूट पॉइंट्स आहेत विथ लॉजिक. म्हणजे का सर ट्रेंड लाईनच्या वीकला काढलेली ट्रेंड लाईन चांगली, का ट्रेंड लाईनच्या बॉडी पासून काढलेली ट्रेंड लाईन चांगली, हे सगळं आपण या ट्रेंड लाईन काढावयाची पद्धत. आणि ही ट्रेंड लाईनचे हे खूप महत्वाचं आहे. यस, काय सपोर्ट ट्रेंड लाईन वर रेजिस्टन्स ट्रेंड लाईनचे गुणधर्म, म्हणजे हिचे फीचर्स, म्हणजे कोणती ट्रेंड लाईन एकदम चांगली आहे. बघा आपण 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 एक लग्न करणार असतो, बरोबर की नाही, वधू असो किंवा वर असू दे, म्हणजे पुरुष आहे त्याला स्त्री सोबत लग्न करायचंय, स्त्री सोबत लग्न करायचंय, बरोबर. तर त्याचे काहीतरी क्रायटेरिया आहेत ना, ह्या पुरुषानं ह्या स्त्रीमध्ये काहीतरी क्रायटेरिया पाहिलेत, की ही स्त्री जॉब गोईंग असावी नसावी किंवा हाऊसवाईफ असावी, दिसायला सुंदर असावी, ह्या सुंदरतेमध्ये त्याचे वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. म्हणजे नाक्षर असावी, गोरी असावी, सावळी असावी, तिचे केस असे असावेत, बरोबर की नाही, तिची शरीरयष्टी असावी, सडपातळ असावी, तिचं एज्युकेशन अशा पद्धतीचं असावं, तिचं फायनान्शियल बॅकग्राऊंड अशा पद्धतीनं असावं, तिचं कॅरेक्टर अशा पद्धतीनं असावं. म्हणजे हे काय झाले, ह्या जसं म्हणजे त्या स्वतःच्या पत्नी जी काय करवून घेणार आहे तिच्या विषयीचे ज्या काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे तिचे जे काही गुणधर्म आहेत, हे गुणधर्म जर फुलफिल झाले, मॅच झाले, तर ही तिच्याशी मॅरी करणार किंवा तयार होणार, लग्नासाठी होकार देणार. मग ही ह्याच्या दृष्टीनं ती स्त्री एकदम सुरेख आहे, एकदम चांगली आहे. तसंच स्त्रीनं पुरुषाच्या बाबतीत, की नाही पुरुषाचं जॉब गोईंग असावं किंवा तो ड्रिंक करणारा नसावा, व्यसनाधीन नसावा, म्हणजे तो गुटखा खाणारा नसावा, तंबाखू खाणारा नसावा, त्याचं ड्रेसिंग कोड अशा पद्धतीचं पाहिजे, त्याचं फायनान्शियली एक फ्लॅट पाहिजे बाबा सिटीमध्ये, बरोबर की नाही, त्याच्याकडे फोर व्हीलर पाहिजे, त्याचं घर असं पाहिजे,
मग सासू सासरे असावेत का नसावेत सोबत, बरोबर की नाही, नणंद असावी की नसावी, म्हणजे अशा खूप साऱ्या कन्सेप्ट असतात. त्यांची जॉईंट फॅमिली का नाही फॅमिली, इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे. मग मी लग्न झालं तर ह्याच्यासोबतच कायम राहणार. गावी मी काय करणार नाही. त्याला शेत जमीन एवढी असावी. म्हणजे हे सगळे क्रायटेरिया जर का ह्या स्त्रीचे फुलफिल झाले, तर ही स्त्री काय होणार, हिच्यासोबत मॅरी करायला तयार होणार. म्हणजे जसं इथं आपण गुणधर्म पाहतोय, तसं ह्या सपोर्ट ट्रेंडलाईन आणि रेझिस्टन्स ट्रेंडलाईनचे काही गुणधर्म आहेत. जेणेकरून तो ट्रेड एकदम पॉवरफुल होऊ शकतोय. म्हणजे त्या ट्रेंड लाईनला काहीतरी महत्व येऊ शकतंय. नुसती ट्रेंड लाईन म्हणजे ही ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन आहे. परंतु ह्या ट्रेंड लाईनचं महत्व हे इथं आपण समजावून सांगणार आहे. म्हणजे त्याच्या गुणधर्मामध्ये. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हा टॉपिक ज्यांचा ज्यांचा क्लिअर होईल, बिलीव्ह मी खूप चांगल्या पद्धतीची ट्रेडिंग त्यांना जमू शकते. ओके, त्यामुळे हा टॉपिक वरती आपण भर देणार आहे, ट्रेंड लाईन टॉपिक वरती. त्यामुळे ह्याला तुम्ही डबल स्टार करून ठेवा. ओके, गुड. ठीक आहे, ह्याच्या खाली आपण जाऊया गॅप. आता गॅप मार्केटमध्ये दोन प्रकारचे तयार होत असतात बघा. मार्केट ज्या वेळेला चालू असते त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे गॅप्स तयार होतात. म्हणजे ड्युरिंग द मार्केट नाही होत, परंतु मार्केटचे जे पण काय आफ्टर मार्केट मार्केटवरती परिणाम होतो. ओव्हरनाईट मार्केटवरती परिणाम होतो आणि मार्केटमध्ये काही गॅप्स क्रिएट होतात. जसं की इथं तुम्हाला सांगतो. येस. इथं बघा मार्केटमध्ये हा एक गॅप आहे मार्केटमध्ये. हा पण एक गॅप आहे इथून इथं. म्हणजे प्रिव्हियस डेची क्लोजिंग प्राइस आणि नेक्स्ट डेची ओपनिंग प्राइस याच्यामध्ये जर का डिफरन्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय, गॅप म्हणतो. मार्केट गॅप अप झालं किंवा मार्केट गॅप डाऊन झालं. तर ह्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत गॅप अप आणि गॅप डाऊनचे. तर हे प्रकार आपण शिकणार आहे. मग त्यामध्ये इनसाइड गॅप अप, इनसाइड गॅप डाऊन, आउटसाइड गॅप अप, आउटसाइड गॅप डाऊन, नो वाईज गॅप अप, नो वाईज गॅप डाऊन, प्रोफेशनल गॅप अप, प्रोफेशनल गॅप डाऊन, हे काय प्रकार आहेत गॅपचे. हे प्रकार आपण सगळे समजून घेणार आहोत. याच्यामध्ये खूप महत्वाचा म्हणजे हा टॉपिक आहे. येस, प्रोफेशनल गॅप अप आणि प्रोफेशनल गॅप डाऊन हे खूप महत्वाचे आहेत. बाकीचे पण आहेत, परंतु त्याला एवढं जास्त महत्व नाही. परंतु प्रोफेशनल गॅप अप आणि प्रोफेशनल गॅप डाऊन ह्याला खूप महत्व आहे. त्यामुळे ह्याला थोडं स्टार करून ठेवा. ह्याच्याकडे थोडं फोकस जास्त करायचे. त्यानंतर येतो डिमांड आणि सप्लाय. येस, ह्याला ट्रिपल स्टार करून ठेवा. ट्रिपल स्टार करा. कारण हा टॉपिक हा फुल कोर्सचा आत्मा आहे, गाभा आहे. याच्यावरतीच पूर्ण मार्केट चालतंय असं आपली म्हणणं आहे. आणि हे तुम्हाला मी प्रूव्हन पण करून दाखवणार आहे. ओके, की नाही नाही सर याच्यावरतीच कशा पद्धतीने मार्केट चालतंय. होल पाक 5 सेकंदावरती, 15 सेकंदावरती, 30 सेकंदवरती, 1 मिनिट वरती तुम्हाला याच्यामध्ये डिकोडिंग आपण करणार आहोत प्राइसला. आणि कशा पद्धतीने तुम्ही 15 सेकंदावरती पण एंट्री प्लॅन करू शकताय, हा डिमांड आणि सप्लाय कन्सेप्ट वापरून हे तुम्ही इथं शिकणार आहात. त्यामुळे खूप महत्व या टॉपिकला आहे. त्यामुळे जेवढं शक्य आहे, जेवढं पॉसिबल आहे, तेवढं या टॉपिकला तुम्ही महत्व द्यायचं आहे. बघा याच्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन मध्ये फील्ड ऑर्डर कशाला म्हणायचं, अनफिल्ड ऑर्डर कशाला म्हणायचं, बेस कॅन्डलस्टिक काय आणि लेग कॅन्डलस्टिक काय, ह्या सगळ्या व्याख्या आपण काय करणार आहोत, ह्या शिकणार आहोत. त्यानंतर शिकणार आहोत बेस व लेग कॅन्डलस्टिकची वैशिष्ट्ये. यस, आता मग अशी कशी गुणधर्म वगैरे आपण शिकलो ना ट्रेंड लाईनचे, तसे ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत बेस आणि लेग कॅन्डलस्टिकचे, ते पण वैशिष्ट्य आपण शिकणार आहोत.
त्याच्या खाली इनविजिबल कॅन्डलस्टिक. यस, हा पण टॉपिक खूप महत्वाचा आहे. हा टॉपिक आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पण थोडासा ओझरता पाहिला होता, परंतु इथं आपण डिकोडिंग मध्ये करणार आहे इनविजिबल कॅन्डलस्टिक. ओके, त्यामुळे इथं खूप महत्व आहे याला डिमांड आणि सप्लाय मध्ये इनविजिबल कॅन्डलस्टिकचा यूज. त्यानंतर ही डिमांड आणि सप्लायच्या खालचा हा झोन पोर्शन हे खूप महत्वाचे आहे. 3 स्टार म्हणजे डिमांड झोन आणि सप्लाय झोनच्याच खाली हा पण झोन कन्सेप्ट येतोय. म्हणजे हे दोन्ही टॉपिक खूप महत्वाचे आहेत. त्याला ट्रिपल स्टार करून ठेवा. आता बघा झोन कशाला म्हणायचं सर? मग झोनच्या खाली काय व्याख्या, लेगिन काय? बघा इथं आपण काय म्हणलो होतं, बेस आणि लेगआउट. आता इथं काय लेगिन, बेस आणि लेगआउट. अजून तुमचं डिकोडिंग वाढत चाललं. ओके, त्यानंतर आपण शिकणार आहे डिमांड झोन म्हणजे काय. झोन मध्ये 2 प्रकार आता पडायला लागले. एक काय डिमांड झोन आणि एक इथं सप्लाय झोन. मग ह्या डिमांड झोनचे पुन्हा 2 प्रकार आहेत. काय रॅली बेस रॅली आणि ड्रॉप बेस रॅली. आता तुम्हाला काय समजणार नाही, परंतु तुम्ही ऐकून फक्त घ्या की हे का महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे हे 2 प्रकार, रॅली बेस रॅली आणि ड्रॉप बेस रॅली. तसंच सप्लाय झोन मध्ये पण 2 प्रकार आहेत, ड्रॉप बेस ड्रॉप आणि रॅली बेस ड्रॉप. मग ह्या झोनचे अजून डिकोडिंग मध्ये चाललो काय, त्या झोन मध्ये ही प्रॉक्सिमल लाईन, डिस्टल लाईन काढायची पद्धत. फर्स्ट ऑफ ऑल झोन कशा पद्धतीने काढायचा, त्या झोन मध्ये प्रॉक्सिमल लाईन कुठं ठेवायची आणि झोन मध्ये डिस्टल लाईन कशा पद्धतीने ठेवायची. थोडं डिकोडिंग मध्ये अजून चाललो आपण. आता तुम्हाला ऍडिशनल काय झालं, प्रॉक्सिमल आणि डिस्टल ह्यात खूप लोकांचा गोंधळ होतोय प्रायमरी स्टेजला. सर याला प्रॉक्सिमल म्हणू की याला डिस्टल म्हणू, आणि तिथे 3 प्रकार, पुन्हा प्रॉक्सिमल काढायचे 3 प्रकार आणि डिस्टल काढायचा एकच प्रकार आहे. तर ते प्रॉक्सिमल काढायचे 3 प्रकार कोणते हे आपण इथे शिकणार आहोत प्रॉक्सिमल लाईन मध्ये. आणि कोणता प्रकार बेस्ट आहे, म्हणजे प्रॉक्सिमल काढायचे तर 3 प्रकार आहेत, परंतु म्हणजे बेस्ट कोणता आहे हे पण इथं शिकणार आहे प्रॉक्सिमल काढायचा. त्यानंतर झोनचे प्रकार, अजून झोनचे प्रकार आहेत बघा. काय झोनचे प्रकार आहेत, फ्रेश झोन कशाला म्हणायचं, टेस्टेड झोन कशाला म्हणायचं आणि व्हायोलेटेड झोन कशाला म्हणायचं. बघा झोन मध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट येणार आहेत. त्यामुळे जसं हा डिमांड सप्लाय झोन जसा तुमचा चालू होईल त्यावेळेस तुम्ही एकदम कॉशियस राहायचं आहे. ह्याची इच अँड एव्हरी टर्म तुम्ही समजून घ्यायचे. ओके, मग झोनचे प्रकार आपण बघितलं, फ्रेश झोन, टेस्टेड झोन, व्हायोलेटेड झोन. त्यानंतर कंट्रोलिंग झोन. कंट्रोलिंग झोनचे पुन्हा 3 प्रकार आहेत. आणि कंट्रोलिंग झोन कशाला म्हणायचं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कंट्रोलिंग झोन म्हणजे काय. मग हे 3 प्रकार कोणते, ज्या झोननं काय केलंय, ऑल टाइम हाय क्रिएट केलंय, किंवा ज्या झोननं अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड मध्ये कन्व्हर्जन केलाय, किंवा ज्या झोननं अपोजिट कंट्रोलिंग झोनला ब्रेक केलंय. तर हे 3 प्रकार खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी कंट्रोलिंग झोनचे. आणि कंट्रोलिंग झोन जर का तुम्हाला समजले तर हे सगळे झोनच्या व्याख्या वगैरे सगळं तुम्हाला समजू शकते. त्यामुळे सगळ्यात डिफिकल्ट थोडा पार्ट आहे तो हा कंट्रोलिंग झोन आहे. आणि त्यानंतर मग झोन अचिव्हमेंट, म्हणजे झोनचं अचिव्हमेंट कशाला म्हणायचं, आणि लेवल ऑन लेवल हे पण आहे. लेवल ऑन लेवल कशाला म्हणायचं हे पण आपण शिकणार आहोत. ओके, त्यानंतर आपण बघूया नवशिखा ट्रेडर व प्रोफेशनल ट्रेडर यांच्यातला डिफरन्स. म्हणजे काय फरक आहे, जो आता बिगनर आहे, बिगनर आणि प्रोफेशनल मधला काय फरक आहे, हे फरक आपण इथं डिफरन्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा पार्ट येतोय की स्ट्रॅटेजीचा पार्ट, म्हणजे भाग 2. ओके, सेकंड पार्ट चालू होतोय
सेकंड पार्ट मध्ये आपण मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या पार्ट मध्ये फॅक्च्युअल डाटा होता, म्हणजे कन्सेप्ट सगळ्या होत्या, डेफिनेशन्स होत्या. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण स्ट्रॅटेजीचा पार्ट ठेवलेला आहे. म्हणजे कोणत्या स्ट्रॅटेजीवरनं तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे, हे सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण सेकंड पार्ट मध्ये शिकणार आहे. आता त्या स्ट्रॅटेजीच्या इनिशियल स्टेजला तुम्हाला काय सांगितलंय, टाइम फ्रेम कशा पद्धतीनं यूज करायचे आहेत. त्या टाइम फ्रेमला खूप महत्व आहे. म्हणजे वेगवेगळ्या चार्ट वरती, वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती वेगवेगळ्या गोष्टी घडत असणार आहेत. बघा मी काय म्हटलं, वेगवेगळ्या टाइम फ्रेम वरती, वेगवेगळ्या चार्ट मध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असणार आहेत. मग त्याचा कॉम्बो कशा पद्धतीनं आपण करायचा आहे आणि त्याचा युटिलाइज हा स्ट्रॅटेजीच्या बेसवरती ट्रेड प्लॅनिंग करताना कशा पद्धतीनं करायचं आहे, हे आपण इथं स्ट्रॅटेजी मध्ये शिकणार आहोत. ओके, स्ट्रॅटेजी मध्ये काय शिकणार आहोत, वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घडत असणार आहे. तर त्याचा यूज आपण स्ट्रॅटेजीच्या बेसवरती कशा पद्धतीनं करायचा आहे, हे आपण इथं शिकणार आहोत. मग त्या स्ट्रॅटेजीज मध्ये काय येतात, एक ब्रेकआउट स्ट्रॅटेजीज येतात, एक ब्रेकडाऊन स्ट्रॅटेजीज येतात, आणि फॉल्स ब्रेकआउट कशाला म्हणायचं, फॉल्स ब्रेकडाऊन कशाला म्हणायचं, हे पहिलं आपण डेफिनेशन शिकणार आहे. ब्रेकआउट म्हणजे काय सर, ऍक्च्युअली ब्रेकआउट कशाला म्हणायचं, ब्रेकडाऊन कशाला म्हणायचं, फॉल्स ब्रेकआउट म्हणजे काय आणि फॉल्स ब्रेकडाऊन म्हणजे काय. सर सिंपल आहे की ब्रेकआउट हा ब्रेकआउट असू शकतोय आणि याचा फॉल्स ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकआउटच्या दिशेने न जाता अगेन्स्ट मध्ये जाऊ शकते प्राइस. परंतु हे अगेन्स्ट मध्ये का गेली, वाय, याचं रिझन आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे फॉल्स ब्रेकआउट होऊ शकतोय हे तुम्हाला ब्रेकआउट व्हायच्या अगोदरच माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ना सर. मग आम्ही या ब्रेकआउट मध्ये ट्रेडच नाही घेणार. जर हा ब्रेकआउट फेल्युअर होणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती असेल तर तुम्ही त्यावरती ट्रेड कशाला घ्याल, नाही घेणार ना. तर हे इथं शिकणार आहोत आपण की फॉल्स ब्रेकआउट किंवा फॉल्स ब्रेकडाऊन होण्याचे रिझन्स पण काय आहेत हे पण आपण इथं खालच्या पार्ट मध्ये आपण शिकणार आहे. बघा बघा इथं ट्रेंडलाईन ब्रेकआउट, यस, ट्रेंडलाईन ब्रेकआउट आणि ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन हे दोन जर टॉपिक शिकले तर खालचे हे ट्रायंगल पॅटर्न, रेक्टँगल पॅटर्न, डबल टॉप नाही, हा इथपर्यंत हे शक्यतो तुम्ही दोन्ही तिन्ही पॅटर्न ह्याला सायमल्टेनियसली म्हणून म्हणजे इंटरलिंकिंग आहेत. तर तुम्हाला हे हा टॉपिक आणि हा टॉपिक एकदम व्यवस्थितरित्या आत्मसात करायचा आहे. कोणता टॉपिक, तर ट्रेंडलाईन ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचे नियम काय आहेत, ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचे नियम, पुन्हा ट्रेंडलाईन ब्रेकआउट पॉवरफुल कधी होतोय. येस, आता मगाशी कसं आपण बघितलं ना ट्रेंडलाईनच्या टॉपिक मध्ये बघा, की एक उध्वनी वरच मी एक्झाम्पल दिलं, तसं हा ब्रेकआउट पॉवरफुल कधी होणार. आपण तिथं काय बघितलं होतं, ट्रेंडलाईन चांगली, बेटर ट्रेंडलाईन रिझल्ट कधी देते, आणि इथं आता काय बघतोय आपण, ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट बघतोय. ब्रेकआउट कधी ब्रेकआउट एकदम पॉवरफुल होऊ शकतोय हे आपण इथं बघणार आहे, ह्याच टॉपिकच्या रिलेटेड. ओके, खूप इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला खूप म्हणजे माइंड ब्लोईंग या स्ट्रॅटेजीज आहेत. पुन्हा ट्रेंडलाईन ब्रेकआउट फेल होण्याचे रिझन, का का ट्रेंडलाईन ब्रेकआउट फेल होत आहेत, ह्याचे रिझन विथ चार्ट, विथ लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन केले जातील. असं नाही की ओनली सरांनी शिकवलंय आणि आपण निघून गेलोय, असं नाही. विथ लॉजिक म्हणतोय मी, विथ लॉजिक तुम्ही हे शिकणार आहात गोष्टी. ओके, येस. याच्या पुढे आपण बघणार आहोत की ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन, जसं ब्रेकआउट तसंच ब्रेकडाऊन. तर ही ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन स्ट्रॅटेजीचे नियम, ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन पॉवरफुल कधी होतो आणि ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन फेल होण्याचे रिझन काय, हे पण आपण इथं काय करणार आहेत, शिकणार आहोत. त्यानंतर येतो ट्रायंगल पॅटर्न.
यस, ट्रायंगल पॅटर्न. ट्रायंगल पॅटर्न कशा कशा पद्धतीने ट्रायंगल पॅटर्न बनतोय सर? मग त्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये 3 प्रकारचे ट्रायंगल पॅटर्न बनतात. कोणते? एक सिमेट्रिकल ट्रायंगल, एक असेंडिंग ट्रायंगल आणि एक डिसेंडिंग ट्रायंगल. 3 प्रकारचे ट्रायंगल पॅटर्न आहेत. मग तिची ही ब्रेकआउट स्ट्रॅटेजीज आणि त्याचे ब्रेकडाऊन स्ट्रॅटेजीज. हे तिन्ही ट्रायंगल पॅटर्नचे ब्रेकआउट पण कशा पद्धतीने करायचे आणि तिन्ही ट्रायंगल पॅटर्नचे ब्रेकडाऊन कशा पद्धतीने कॅप्चर करायचे हे सगळं आपण इथं शिकणार आहोत. ओके, येस. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेक्टँगल पॅटर्न. येस, रेक्टँगल पॅटर्न. हे ट्रायंगल पॅटर्न बघा कसे कसे असतात. एक सिमेट्रिकल ट्रायंगल, हा सिमेट्रिकल झाला. एक असेंडिंग म्हणजे येस, हा असेंडिंग झाला आणि हा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. म्हणजे हे तिन्ही तिन्ही ट्रायंगल पॅटर्न. आता रेक्टँगल पॅटर्न म्हणजे याच्यामध्ये प्राइस थांबते, ह्याला रेक्टँगल पॅटर्न बोलतोय. ह्याच्या पुन्हा ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचे नियम आणि ब्रेकडाऊन स्ट्रॅटेजीचे नियम हे हे लिंकिंग आहेत ह्याला ट्रेंड लाईन ब्रेकआउटला. जर ट्रेंड लाईन ब्रेकआउट तुम्हाला समजला की हे ऑब्विसली तुम्हाला समजून जातील सगळे. त्यामुळे त्याच्यावरती फोकस तुम्ही करायचा आहे. युस. त्यानंतर येतो डबल टॉप व डबल बॉटम पॅटर्न. खूप महत्वाचे हे पॅटर्न आहेत, डबल टॉप आणि डबल बॉटम. यालाच आपण काय म्हणतोय, पुष्पा एम आणि पुष्पा डब्ल्यू. येस, पुष्पाचा खांदा कसा आहे की नाही, एक खांदा खाली आणि एक खांदा वरती, म्हणजे येस, पुष्पा एम आणि पुष्पा डब्ल्यू ह्याला आपण नाव दिले. तर तसं डबल टॉप आणि डबल बॉटम पॅटर्न इथं आपण शिकणार आहोत. याचं ब्रेकआउट कशा पद्धतीने कॅप्चर करायचं आहे. लोक इथं एम पॅटर्न इथून ब्रेकडाऊन झाल्यावरती ट्रेड घेतात. आपण या ठिकाणी पॉइंट वरती उचलायचा प्रयत्न करतोय. म्हणजे लोकांची एंट्री होते तिथं ऑलमोस्ट आपण 1:1 पर्यंत किंवा काही वेळेस 1:2 पर्यंत पण आपण इथं पोहोचतोय. त्यावेळेला बाकीच्या ट्रेडरांची एंट्री होईल. ओके, त्यामुळं हे खूप छान पद्धतीचा पॅटर्न आहे आणि एकदम बॉटम किंवा एकदम टॉप कॅप्चर करण्याचं पोटेन्शियल या पॅटर्न मध्ये आहे. त्यानंतर येतो बुलिश इंगल्फ व बेरिश इंगल्फ. येस, स्ट्रॉंग रिव्हर्सल पॅटर्न म्हणून याच्याकडे ओळखलं जातंय, बुलिश इंगल्फ आणि बेरिश इंगल्फला. ओके, तर ह्या स्ट्रॅटेजीज पण आपण इथे शिकणार आहोत. मग ह्याचे काही नियम आहेत, बुलिश इंगल्फ कुठं पाहायची, एक्झॅक्टली कुठं पाहायची. ओके, तर हे पण आपण इथे शिकणार आहोत, हिचे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन. ओके, बुलिश इंगल्फ आणि बेरिश इंगल्फचा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ह्याचे पण नियम आपण बघणार आहे. यस, प्रोफेशनल गॅपअप आणि प्रोफेशनल गॅप डाऊन पॅटर्न ह्या पण स्ट्रॅटेजीज आहेत, ह्या पण आपण शिकणार आहोत. तुम्हाला मी म्हटलं होतं की नाही गॅपच्या टॉपिक मध्ये की प्रोफेशनल गॅप आणि प्रोफेशनल गॅप डाऊन, प्रोफेशनल गॅपअप आणि प्रोफेशनल गॅप डाऊन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्यावरती एक स्ट्रॅटेजी आहे, तिथे एक तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहात. त्यामुळे तो टॉपिक तिथे आल्यानंतर तुम्ही एकदम कॉशियस राहायचं आहे की याच्यावरती पुन्हा स्ट्रॅटेजी एक डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे तिथं प्लॅन करायचं आपल्याला ट्रेड मध्ये. तर तुम्ही ते महत्वाचा टॉपिक आहे, तर तिथं तुम्ही शिकून घ्या. इथं तुम्हाला खूप म्हणजे फायदेशीर होऊ शकते. ओके, आणि सर्वात लास्ट काय की IMP स्ट्रॅटेजी म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ मार्केट पल्स, आपली स्वतःची एक स्ट्रॅटेजी आहे. मग ही स्ट्रॅटेजी मध्ये काय काय सर महत्वाचं आहे, तर ही स्ट्रॅटेजी झोन बेसिस वरती आहे. काय, झोन बेसिस वरती ही स्ट्रॅटेजीज आहे. मग ह्या झोन बेसिस वरती आपण फिबोनाचीची एक सेटिंग आहे, 3 पार्ट डिवायडेशन. तर ते 3 पार्ट्स डिवायडेशन आपण करणार आहोत. मग त्या 3 पार्ट्स वरनं काय करणार आहोत, बायर्स एरिया, सेलर्स एरिया आणि रिटेलर्स एरिया. म्हणजे बघा 3 पार्ट्स मध्ये आपण मार्केटला डिवाइड करतोय त्यावेळेस, म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीवरती ट्रेड घेताना कोणकोणता, बायर्स एरिया, रिटेलर्स एरिया आणि सेलर्स एरिया. हे म्हणजे काय हे आपण इथे शिकणार आहे. पुन्हा इथे फिबोनाचीची आपण सेटिंग शिकणार आहोत. त्यानंतर या IMP स्ट्रॅटेजीचे लॉंग पोझिशन कशा पद्धतीने घेणार
त्याचे नियम काय काय आहेत आणि आयएमपी स्ट्रॅटेजीनुसार शॉर्ट पोझिशन कशा पद्धतीने घ्यायचे आणि त्याचे नियम काय आहेत आणि ते कुठून घ्यायचे, म्हणजे सेलर्स एरियामधून घ्यायचे, बायर्स एरियामधून घ्यायचे की रिटेलर्स एरियामधून घ्यायचे. मग रिटेलर्स एरियामध्ये घेताना ट्रेंड कोणता आहे हे पण महत्वाचं आहे. बायर्स एरियामधून घेताना एंट्री घेताना तिथं ट्रेंड कोणता आहे हे खूप महत्वाचं आहे. सेलर्स एरियामधून एंट्री घेताना तिथं ट्रेंड कोणता आहे हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथं तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे आयएमपी स्ट्रॅटेजी मध्ये. म्हणजे संपूर्ण प्राइस ऍक्शनचं मिक्सचर ह्या आयएमपी स्ट्रॅटेजी मध्ये आपण करतोय. तिथं ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन पण येऊ शकतोय, त्यावरती ट्रेड घेऊ शकताय. तिथं बुलिश सिंगल पण बिरी सिंगल बनू शकते, तिथं पण तुम्ही ट्रेड घेऊ शकताय. तिथं इनसाइड कॅन्डल बनू शकते किंवा तिथं प्रोगॅप पण काही वेळेला बनू शकतोय. म्हणजे ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा यूज ह्या आयएमपी स्ट्रॅटेजी मध्ये आपण करू शकतोय, नो डाऊट. हॅलो. येस, ओके, सॉरी. वॉइस थोडा ब्रेक झाला. येस, इथं इथं मला काय सांगायचं होतं आयएमपी स्ट्रॅटेजी मध्ये, की इथं ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट पण तुम्ही बघणार, ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन पण बघणार, प्रोफेशनल गॅपअपचा पण ट्रेड तिथे ट्रेड घेऊ शकताय प्रोफेशनल गॅपअपच्या स्ट्रॅटेजीनुसार, किंवा डबल टॉप डबल बॉटम या पद्धतीचे सगळे ट्रेड या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचे कव्हर होऊ शकतात आयएमपी स्ट्रॅटेजीमध्ये. फक्त बायर्स एरिया, रिटेलर्स एरिया आणि सेलर्स एरिया प्राइस कुठून कुठे चालले, हायर टाइम फ्रेम काय सांगतोय, हे सगळं तुम्हाला जर का माहिती असेल तर खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन आयएमपी स्ट्रॅटेजी मध्ये तुमचं होऊ शकते. ओके, येस. तर तुम्ही या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकताय. अजून कुणाला काय शंका आहे का ह्या इंडेक्स मध्ये? सर मला इंडेक्सचा हा टॉपिक थोडा समजला नाही किंवा काय. आपल्या इथे एंड होईल आयएमपी स्ट्रॅटेजी नुसार. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी मध्ये रिस्क रिवॉर्ड काय आहे हे सगळं तुम्हाला इथे शिकवलं जात आहे. ओके. इंडेक्स मध्ये कुणाला काय शंका आहे का? आपण काय शिकणार आहोत सर, याच्यामधलं थोडं काय कळलं नाही. नाही सर, इंडेक्स मध्ये काय शंका असायची, अजून काही शिकवलंच नाही. असं काय आहे का? तसं काय नाही. ठीक आहे. काय हरकत नाही. हे पहा, आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. इव्हिनिंगला आपण काय करू की फर्स्ट टॉपिक आपण घेऊया याच्यातला. ओके, म्हणजे शेअर मार्केटची ओळख जे काय आहे ते आपण आपलं सेशन स्टार्ट होईल. शेअर मार्केट म्हणजे काय. ओके, थँक्यू सगळ्यांना. हॅव अ गुड डे. ओके. ज्यांना प्रिपरेशन करून यायचंय त्यांना ही पीडीएफ पण आपण दिलेली आहे. ओके, त्यांनी हे थोडं वाचून आला काय आला तरी चालेल, काय हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला पण क्वेश्चन आन्सर करता येतील. की एखादा टॉपिक समजत नाही किंवा काय तर काय हरकत नाही. त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये लर्निंग करून आला तरी काही अडचण नाही. ठीक आहे, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.